मुखर्जी नदी Once more! Once more! Once more! मुखर्जी नदी जय शिवराय मित्रांनो, तर तुमचं स्वागत आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशनमध्ये बनवणार आहोत. तर हा व्हिडिओ एकदम खतरनाक आणि ट्रेंडिंग ह्या सॉन्गवर होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व काय याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलाही नक्की जॉईन करा, तिथं डेली अपडेट्स येत असते. तर चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओ शेक इफेक्ट आणि बीट मार्क प्रीसेट एकाच प्रीसेटमध्ये दिलेले आहेत. तर आधी ओपन करून घ्यायचं. तर एकच लिंक दिलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला फक्त काय करायचं, 2 मिनटात आपला हा व्हिडिओ पूर्णपणे बनवून होणार आहे. तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता इथं सर्व काही व्हिडिओ एडिट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल तर सुरुवातीला येऊन ह्या पहिल्या फोटो क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन तर इथं तुम्हाला 1000, 125, 504 असे तुम्हाला आकडे दिसत असतील. तर ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये जाचाल. तर मी इथून कुठलाही फोटो तुम्ही इथं अशा प्रकारे ॲड करू शकता. मी सर्वात अगोदर ही फोटो ॲड करून तुम्हाला दाखवतो. तर इथं प्लस आयकॉनवर क्लिक केले म्हणजे इथं सर्वात ह्या फोटो माझा इथं ॲड होतो आहे. नंतर ह्याच्यावर क्लिक करून मी इथून हा फोटो ॲड करतो. तर पहिला जो फोटो आहे तो इथं मी ॲड केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं सर्व इथं ग्रुप 1-2 नंबरच्या बीटला दिलेला आहे. तर सगळ्या फोटोला इमेजेस तुमचे लावून घ्यायचे. तर सुरुवातीला येऊन या ग्रुपमध्ये जाऊन एडिट ग्रुप्समध्ये जाऊन इथं फर्स्ट नंबरला जे लेअर दिसतं ते एडिट्स ग्रुपमध्ये जाऊन इथं तुम्हाला फोटो दिसतील. तर या फोटो क्लिक करून तशाच प्रकारे कलर आणि फिलमध्ये जाऊन इथं काय तुम्हाला आकडा दिसत असतील 100, 00, 125, 104. तर ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं गॅलरी ओपन होईल. इथून सर्व फोटो ॲड्स करून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता इथं सर्व काय दिलेलं आहे. तर अशा प्रकारे करून घ्यायचं. तर मी इथून बॅग येतो. तर व्हिडिओ अशा प्रकारे सर्वांनी बनवून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ कुठल्या सॉन्गवर बनवायचा हेही कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये.